सगळ्यांना मनापासून धन्यवाद। आणि लढाईला आता सुरुवात झालेली आहे। ही आपली पहिली लढाई होती आणि त्याच्यामध्ये जे यश मिळालेलं आहे हे यश हे सगळं तुमचं मी फक्त निमित्त मात्र आहे। तुमच्या सगळ्यांची अफाट मेहनत आणि सगळ्यांचे आशीर्वाद त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे। आणि मी सगळ्यांना एवढंच सांगतो की असंच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या। त्या आशीर्वादाला आणि प्रेमाला मी कधी दगा देणार नाही। आता लढाईची सुरुवात झालेली आहे आणि आपण यांना हरवू शकतो हा विश्वास सर्वसामान्यांच्या मनात तुम्ही उत्पन्न करून दिलेला आहात, निर्माण केलेला आहे। यांना कोणी हरवू शकत नाही हा जो एक गैरसमज होता गैरसमज आणि लवकरच मी नाशिकमध्ये तर येणारच आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी परत एकदा राज्यभर मी फिरणार आहे। सगळ्यांना धन्यवाद देतो। तर मातोश्रीवरती आता एक एक करत सगळे विजयी खासदार जे पोहोचतात। आता जर आपण पाहिलं संजय दिना पाटील त्याचबरोबर नाशिकमधून निवडून आलेले राजाभाऊ वाजे हे आता उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी म्हणून मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत। आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधलेला आहे। ही तर नांदी आहे आणि लवकरच महाराष्ट्रात देखील आपल्याला बदल दिसेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे आता भाजपची चिंतन बैठक जी ती पार पडलेली आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः आता माध्यमांशी संवाद साधणार आहेत। संबंध राज्यामध्ये भाजपला फक्त 9 खासदार निवडून आणता आलेले आहेत।